हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, ब्लॉग मी खरंच खूप लेट अपलोड करत आहे कारण माझं जरा कॉलेजचं काम आहे. त्यामुळे पण मी नक्कीच ट्राय करेन की ब्लॉग्स हे डेली येतील. डेली जरी नाही आले तरी 2 दिवसानंतर तरी एक ब्लॉग येईलच माझा. तर मी ते नक्कीच ट्राय करेन. आणि आत्ता जस्ट मी उठले आहे कारण आता आम्हाला जायचं आहे, मूव्ही बघायला जायचं आहे मला. सो आम्ही कालच प्लॅनिंग केलं होतं मूव्ही बघायला जायचे आहे. फॉर्च्यूनला जाणार आहे तुझे मेरी कसम मूव्ही बघायला. सो आता वाजलेत किती टाइम झाले, आत्ता वाजलेत 3:30. तर आत्ता वाजलेत 3:30 आणि आमचा शो आहे 4:45 वाजता, 4:45 ते 7:45. सो आता मी चेंज वगैरे करते, आवरते, मग भेट. तर गाईज, मी हे बघू शकता, मी आता जस्ट रेडी झाली आहे जाण्यासाठी. तर मला आता डायरेक्ट कोमलच्या घरी जायचं आहे कारण कोमलला पण मला घ्यायचं आहे तिथून. आणि मग तिथून आम्ही साक्षी वगैरे येणार आहेत आणि इथून मी आणि समीक्षा जाणार आहे. तर जाता जाता म्हटलं थोडा चहा पण पिऊन जाऊया कारण मला चहा खूप लागतो. तसं पण मी आता कमी केलं आहे, पण मला चहाशिवाय चैन पडत नाही असं म्हणतात ना, तर तसं आहे. तर मी माझा लुक पण तिथंच दाखवेन, माझ्या फ्रेंड्सना पण भेटवेन तुम्हाला. तर गाईज, मी आता इचलकरंजीला जाण्यासाठी निघले आहे आणि मी एकटीच नाही आहे, समीक्षा पण सोबत आहे. आणि आम्ही आता डायरेक्ट कोमलच्या घरी जाणार आहोत कारण कोमलला पण तिथून पिकअप करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटत आहे की पाऊस खूप मोठा येणार आहे, पण पाऊस नाही आला तर चांगलीच गोष्ट आहे, पण मला असं वाटत आहे येताना पाऊस येणार. तर गाईज, मी आता आले होते कोमलला घ्यायला आणि आम्ही अजून तिथं गेलो पण हे बघा पाऊस बघा, हे पाऊस बघा, एवढा मोठा पाऊस आणि लेट आहे बघा. का लेट झालाय सांग, हात करू नको. पावसामुळे थोडा लेट झाला. हो, पावसामुळे नाही आवरत बसलं. पावसामुळे वगैरे काय लेट. हाय कर दीदी, हाय कर. तर पावसामुळे आता आमचा पिक्चर होईल का नाही माहित नाही, पण तिथे गेल्यावर बघू. साक्षी तिकीट काढायला येतो पण साक्षी लेट झालं. हाय कर, हाय हाय हाय. चला, येत नाही वाटतं साक्षीला चढायला. मम्मी ए पळा, पिक्चर संपला. ए हाय, चला चला. तर गाईज, आम्हाला जाण्यासाठी थोडासा लेट झाला होता त्यामुळे मूवी स्टार्ट झाली होती आणि यानंतर पण खूप काही होतं पण मला कॅप्चर करता आलं नाही. मग इंटरव्हल नंतर आम्ही लगेच बाहेर आलो. चुकलं. मॉल दाखवते, जास्ती तिथं दिसणार नाही कारण गर्दी पण खूप आहे आणि आवाज पण भरपूर येत आहे कारण बाहेर पाऊस पडत आहे. तर मी तुम्हाला एकदा दाखवते की फॉर्च्यून कसं आहे. हे बघा, हे असं आहे, खूप मोठं आहे, खूप खाली पण आहे. आणि इथं बघा, हे बघा, कितीही फोटो काढले तरी कधीच फोटो काढून मन न भरणाऱ्या मुली. हे बघा, किती पण काढा. आणि आता खरं सांगू काय, मला इतकी भूक लागली आहे, आम्ही काय खाऊन आलो नव्हतो. तर आता आम्ही तिथे काहीतरी जातो खाऊन जाणार आहे. तर तिथे गेल्यावर भेट. तर
काही जाता जाता म्हटलं की खाली मॉलमध्ये काय काय आहे बघून जावं. आणि घेणार तर काहीच नव्हतं, पण या अशा बघत होत्या जसं की या घेणारच होत्या. आणि यांची मज्जा बघा. तर गाईज मूवी वगैरे बघून मॉलमध्ये वगैरे जाऊन आल्यानंतर आम्ही खाण्यासाठी आलो होतो हिरा फूड मॉलमध्ये. आणि इथं खरंच खूप छान छान खायचे पदार्थ मिळतात आणि आम्हाला भूक पण खूप लागली होती गाईज खरंच. तर गाईज हे बघा आम्ही इथे आता बसलेलो आहोत काहीतरी इथं आम्ही आता काहीतरी खायला आलो कारण आता भूक पण खूप लागली आहे. आणि ही बघा ही कोमी लाईट नाही आहे इथे आणि कोमी टॉर्च पाडून म्हणत आहे की ब्लॉक कर. तर अजून आमचं यायचं आहे ऑर्डर. तर ऑर्डर आल्यावर मी दाखवते तुम्हाला की आम्ही काय काय मागवले. आता रिक्षात बसून जा. इचलकरंजी इचलकरंजी रिक्षा कुठे जात्या? 80 रुपये 4 माणसं येतात. व्हेज व्हेज एक चीज घेऊया का व्हेज घेऊया? चीज घेऊया की केला अजून नाही ना चीज. हां टाका. बरं साक्षी कुठं जाणार आहे? मी काय म्हणतो आता घरी जाताना त्याच्यातून बसून जा. अरे एवढी ताकद रिक्षा उलटी डायरेक्ट. तुम्ही बघितलं नसाल ना थांबत. तुम्ही बघितला नसाल खाल्ला नसाल. आम्हाला प्लेट मांडलेली आहे तशी. रेसिपी दाखवा. काय झाली सांगू? क्लेचर फुटलेला आहे. तरी तिथं धावायचा प्रयत्न केला केलेला आहे पण ते फेल झालं. पीची वाजते. आणि खरं तर सांगू त्या क्लेचरची प्राइस आमच्या इथं 10 रुपये आहे आणि इथं 69 5 मिनिटं आनंद घेऊन ठेवणार. क्लेचर आता कुठं पण जातात तर एक एक्स्ट्रा क्लच ठेवणार आहे मी कुठं पण. काय करायला सोयनी गाठ मारले. तोपर्यंत येत नाही तोपर्यंत आला भेटतो. बाय. कोण तुम्हाला दिली? हॅलो पिक्चर संपलाय तर नाश्ता करायला येतो लगेच. 5 काय नाही वाटतं पैसे सगळ्यांनी सेमच घेतले. इकडे पण दाखवतो सगळ्यांनी सेमच घेतले. सगळ्यांनी सेमच घेतलं कारण ऑप्शन काय नव्हतं. आणि आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.